उजनी धरणासाठी आपल्या जमिनीचा त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांच्या नशिबात आजही वनवनच लिहिलेली आहे का? सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील मौजे कंदर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्या जमिनीवर पराडे कुटुंब 40 वर्षांपासून घाम गाळत होतं, रीतसर पाणीपट्टी भरत होतं, ती जमीन आज एका बोगस मोजणीच्या जोरावर जिहाद्यांकडून बळकावली जातीये. शब्बीर जहागीरदार या जिहाद्याने पाटबंधारे उपअभियंता नागेश जडे, उजनी भीमानगर या लाचखोर अधिकाऱ्याला हाती धरून या जमिनीवर सोलार प्रोजेक्ट होणार आहे अशी खोटी माहिती देऊन अक्षय पराडे यांच्या जमिनीचा ताबा काढून जिहादी शब्बीरला दिला. विशेष म्हणजे या जिहादी शब्बीरवर गुन्हा दाखल झालाय. सरकारी कामात अडथळा आणल्याचा याचा व्हिडिओ पुरावा समोर आहे. तरी देखील पोलीस प्रशासन याच्यावर काहीच कारवाई करत नाही. कार्यकारी अभियंत्यांनी 7 एप्रिलला पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं, तरी देखील आजपर्यंतही झालं नाही. या विषयाला राजकीय दबावाखाली पाठीशी घालण्याचे षडयंत्र सुरू आहे. आज तो पीडित शेतकरी हतबल झालाय. ज्या पूर्वजांनी धरणासाठी घरदार सोडलं, त्यांच्या वंशजांवर आज स्वतःच्याच हक्काच्या वहिवाटीसाठी आत्महत्येची वेळ येतेय. ही संपूर्ण महाराष्ट्र प्रशासनासाठी शर्मेची बाब आहे. मतांसाठी जिहाद्यांची दाढी कुरवाळणारा नेता शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कष्टकरी हिंदूंचा छळ करत असेल तर कायदा आणि संविधान पूर्णपणे धोक्यात आहे. जर या पीडित शेतकरी कुटुंबाला त्यांचा न्याय मिळाला नाही तर होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल. माननीय जलसंपदा मंत्री महोदय, या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून धरणग्रस्तांना त्यांची जमीन परत मिळवून द्या. अन्याय आता सहन केला जाणार नाही. हा लढा आता शेवटपर्यंत लढला जाईल. हर हर महादेव. जय श्रीराम.